गौरी गणपती निमित्ताने आज बनवणारा कुरकुरीत आणि मऊ लुसलुसीत करंजी. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. त्या चमच्याने अर्धा चमचा मीठ आहे आणि 4 चमचे मी तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्या चमच्याने. आणि तेल असो की तूप असो, तुमचं गरम असलं पाहिजे, तेव्हाच ते करंजी खुसखुशीत होईल आणि क्रंची होईल. आणि ते सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्याला चांगलं लावून घ्यायचं आहे. हाताने बघायचं आहे मुटका होतो आहे का. मुटका झाला तर एक मौन पडलेलं आहे. अशा प्रकारे त्या वाटीने मला तेवढं पाणी लागलेलं आहे. 1 वाटीला तेवढं पाणी शिल्लक आहे. अशा प्रकारे मी मैदा मळून करंजीचं आवरून मळून तयार ठेवलेलं आहे. एक अर्धा तासासाठी आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. रवा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे खोबरं पण तुम्हाला थोडंसं 2-3 परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खसखस 1 चमचा परतून घ्यायची आहे आणि काजू बदामाचे काप पण परतून घ्यायचे आहेत. आणि साखर तुम्हाला 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. ते सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे आणि ह्या आट्याच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. एकसारखे रोल तयार करून त्याचे कट करायचे आहेत. एकसारखे म्हणजे लाट्या तयार होतात आणि त्याच्या मधोमध सारण भरवायचं आहे आणि त्याच्या साईडने दूध लावायचं आहे. म्हणजे ते करंजी अशी तेलामध्ये फुटत नाही आहे तळताना. आणि मी पहिली करंजी फिरकीने करते. दरवर्षी मी करंज्या ह्या फिरकीने करते. यावेळेस मी आता पहिली फिरकीने केली, अगदी छान झालेली आहे. आता दुसरी करंजी मी पहिल्यांदा साचा वापरते. साचेच्या साहाय्याने करते. साचेच्या मधोमध बरोबर आपल्याला लाटी ठेवायची आहे आणि त्याच्या मधोमध सारण ठेवायचं आहे आणि त्याच्या साईडने पण तुम्हाला दूध लावून घ्यायचं आहे. मी ह्याला पहिल्यांदा लावलं नाही आहे, पण लावून घ्यायचं जेणेकरून ते फुटत नाही आहे. अशा प्रकारे मी साऱ्या करंज्या करून घेणार आहे. डिटेल रेसिपी तुम्हाला डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे. त्या बटनावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. अशा प्रकारे मी साऱ्या करंज्या तयार करून घेत आहे. आता आपल्याला मी साऱ्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता आपण तळण्यासाठी जाड बुडाची कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम करायचं आहे. थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे. आपलं तेल तापले का आता थोडं बघायचं आहे. एकदा चेक करून बघायचं आहे. थोडंसं अशा प्रकारे दोन्ही बाजूने करंज्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहे. करंजी तेलामध्ये टाकली की लगेच पलटायची नाही. त्याच्यावरती असं तेल सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूने अशी खरपूस आणि करंजी भाजून अशा प्रकारे आपल्या